नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आज आपण पाहणार आहोत. तर इकडे आता परबच्या घरी म्हणजे शर्वरी परबच्या घरी आता गुरुजी आलेले असतात आणि गौतम आता पमा आणि आसावरीसोबत तिथे असतो. आणि लगेच आता गुरुजी म्हणतात की या श्रीमंतांच्या मुलांचं काय खरं आहे. कधीही मुलींना सोडून देतात, घटस्फोट देतात आणि उद्या जर आपली आसावरी त्यांच्या घरी गेली आणि हा मुलगा जर म्हणला त्याच्या आईच्या बोलण्यानुसार ही मुलगी आपल्या घराला सूट होत नाही असे म्हणत जर त्यांनी आपल्या आशूला पुन्हा आपल्या घरी आणून सोडलं तर मग काय. ते ऐकताच आता गौतम म्हणतो की अहो काका, काय बोलताय तुम्ही, मी असं कशाला करेन. तर गुरुजी म्हणतात की तुम्हा श्रीमंतांच्या मुलांचं ना काही खरं नाही बाबा, आणि तुमच्या आईने ना किती अटी टाकल्यात बघितलं ना तुम्ही, एवढ्या अटी काय पूर्ण होणार आहेत का. आणि इकडे आता गुरुजी म्हणतात की एक अतिशय चांगला मुलगा आहे पमा वहिनी, अहो मतेकर नाव आहे त्याचं, आणि हॉस्पिटलमध्ये नोकरी करतोय आणि विरारला ना एक मोठा 2 BHK फ्लॅट आहे त्याचा. इकडे आता गुरुजी म्हणतात की विरारला ना त्या स्टेशनपासून फक्त 24 रुपये रिक्षाने जायला लागतात आणि घरी त्याचे आईवडील आहेत, 2 बहिणी आहेत, पण त्या 2 बहिणींचं लग्न झालेलं आहे. आणि गुरुजी म्हणतात की दोन्हीही बहिणी गेल्यात सासरी. गुरुजी म्हणतात की अहो सरकारी नोकरी आहे आणि नोकरी संपल्यानंतर त्याला पेन्शन तर मिळणारच ना. गुरुजी म्हणतात की घरासमोर एक मोठी विहीर आहे आणि फक्त आपल्या आशूला विहिरीतून पाणी आणायचं, दुसरं काहीच काम नाही आहे. आणि गुरुजी म्हणतात गावाकडे त्यांची शेती आहे, शेतीतील वाड्या आहेत, एवढं सगळं असताना आपण त्यांना होकारच दिला पाहिजे ना. आणि गुरुजी म्हणतात अजून काय सांगू तुम्हाला, दागिने आणि 7-12 उतारा आणून देऊ का. तर पमा म्हणते गुरुजी जरा थांबा. आणि इकडे आता पमा म्हणते की हा विषय ते गावाला गेले, ते आल्यानंतर आपण बघूयात. गुरुजी म्हणतात अहो तुम्ही काय बोलताय, तोपर्यंत जर स्थळ हातातून निघून गेलं तर मग काय करायचं. पमा म्हणते की मग गेलं तर जाऊ दे, आम्हाला आमच्या गौतमची पूर्ण खात्री आहे. तर गुरुजी म्हणतात अहो हे खात्रीवाले असतात ना, हेच धोका देतात. आणि हे बघा गुरुजी म्हणतात पमाताई, मी माझं काम केलंय, सोन्यासारखं स्थळ आहे आणि तुम्ही आता विचार करा आणि हे स्थळ तुम्ही हातचं जाऊ न देऊ नका असे आता गुरुजी पमाला बोलतात. पमा म्हणते बरं कळलं, तुम्ही आता या, आपण नंतर बोलूयात. आणि इकडे आता पटकन गुरुजी आसावरीला आता घरामध्ये स्वयंपाक झाला असल्याचे डबा आणायला सांगतात. आसावरी डबा घेऊन येताच आता गुरुजी म्हणतात की 2 दिवसाचा उपाशी आहे आणि आता बोट करत आता प्यायला बसणार असल्याचे सांगतात. तर पमा म्हणते काय. गुरुजी म्हणतात की नाही खायला बसणार आहे. आणि गुरुजी निघून जाता पमा म्हणते की गौतम सॉरी बरं का, ते गुरुजी काहीही बोलतात. तर आता गौतम म्हणतो की तुम्ही का काकी सॉरी मागताय. आणि गौतम म्हणतात की ते बरोबर आणि माझ्याच फॅमिलीला बोलत होती. आणि गौतम म्हणतो की काकू ट्रस्ट मी आशूला कधीच सोडणार नाही. आणि गौतम आता त्यांच्याकडे बघत तसाच तेथून निघून जातो. आणि इकडे आता आकाश आणि अकाउंटंट हे जयच्या केबिनमध्ये आता चर्चा करत असतात. तेवढ्यात आता आकाशचा फोन वाजतो आणि इकडे आता आकाश बोलण्यासाठी बाहेर जाताच ती अकाउंटंट लेडीज म्हणते की जय सर, आपल्याला ना त्या डाटामध्ये सुद्धा करेक्शन करावं लागणार आहे. तर आता जय म्हणतो की मॅन्युअली करेक्शन करायची काहीही गरज नाही आहे. आणि जय म्हणतो की गरज पडली तर तुम्ही मॅन्युअली करून त्यामध्ये कशाला वेळ वाया घालवताय. आणि तेवढ्यात आता शर्वरी नॉक करून आतमध्ये येते आणि म्हणते की सर, मी ना एक फायनल रिपोर्ट बनवला आणि त्याचा मेल तुम्हाला सेंड केला, एकदा तुम्ही चेक करून घेता का. आणि लगेच आता शर्वरी त्या अकाउंट लेडीजकडे बघते आणि तिला खुणावते काय चाललंय. तर ती लेडीज आता शर्वरीला देखील खुणावते. तर शर्वरी डोळा मारून तिला जायला सांगते. जय आता तिरप्या नजरेने ते सगळं बघतो. आणि तेवढ्यात आता जय म्हणतो काय चाललंय, कसल्या खाना चालल्यात. आणि लगेच आता शर्वरी म्हणते कुठे आहे. जय म्हणतो मी स्वतः बघितलं. आणि जय शर्वरीला म्हणतो तुला काम करायचं नाही आहे का. आणि जय म्हणतो नसेल तर नको करू, तुला करायचं नसेल काम तर, पण दुसऱ्याला कशाला डिस्टर्ब करतेस. आणि लगेच आता जय म्हणतो ऑफिस आहे, हे कॉलेज नाही आहे. आणि तेवढ्यात अकाउंटंट आता जयला म्हणते ॲक्च्युली सर मला थोडी शंका होती, डेटा सबमिट झाल्यानंतर त्यातले नंबर कसे चेंज होतात आणि मग ते फायनल असतं का आणि त्यातून अकाउंटिंग कसं करायचं ते. आणि लगेच आता चिडत जय म्हणतो की एकच गोष्ट किती वेळा तुला समजावून सांगायची आणि प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी माझ्याकडे येऊ नका. स्वतः डिसिजन घ्यायला शिका. तर अकाउंट म्हणते की सॉरी सर, मी करते करेक्शन. आणि अकाउंटवाली निघून जाते. आणि अकाउंटवाली निघून जाताच इकडे चिडतच शर्वरी म्हणते तुझं ना काहीच होणार नाही. तर जय शर्वरीकडे बघतो आणि जय म्हणतो काय झालं. तर शर्वरी चिडतच म्हणते की तुला ना दुसऱ्यांसोबत व्यवस्थित बोलताच येत नाही का रे, सतत चिडत असतो, त्यामुळेच तुझ्याजवळ कोणी येत नाही आहे.
आणि लगेच आता असं शर्वरी म्हणते की असं जर तू वागलास तर कोण करणार तुझ्याशी लग्न. जय शर्वरीकडे बघतो आणि म्हणतो माझ्या लग्नाची तुला का काळजी. शर्वरी म्हणते की मग मला काळजी नाही तर मग कोण करणार काळजी. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की जरा लोकांशी नीट वाग आणि शर्वरी बाहेर निघून जाते. जय शर्वरीकडे बघतच राहतो. आणि इकडे आता शर्वरी ही मॅकला घेऊन आता चहाच्या टपरीवरती येते आणि जोराने भडकत म्हणते की मॅक अरे ना त्या शायनरला लोकांशी चांगलं बोलताच येत नाही आणि तो कधीच सुधारणार नाही. आणि शर्वरी म्हणते की स्टाफने जरी त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं ना तर तो स्टाफला जेलरच समजतो. आणि लगेच आता मॅक हा शर्वरीला चहा देतो आणि म्हणतो तायडे असं काही नाही ग. आणि एवढ्यात आता गौतम तिथे येतो तर शर्वरी आता गौतमकडे बघत म्हणते की काय रे तुला काय झालंय. तर गौतम खालीच बसतो आणि लगेच आता गौतम म्हणतो की शेरू मी लाईफमध्ये एवढा हेल्पलेस कधीच झालो नव्हतो. आणि काय ना मी तुझ्या घरी गेलो होतो काय ते त्यांचं नाव त्या गुरुजींचं. तर आता शेरू म्हणते पंचांगण काका. तर ते आशूसाठी स्थळ घेऊन आले. तर गौतम घडलेली सगळी हकीकत शर्वरीला सांगतो. आणि गौतम आता गुरुजी काय काय म्हटले ते सगळं शर्वरीला सांगतात. जर त्यांनी आपल्या आशूला परत पाठवून दिलं त्यांचा साखरपुडाही अजून झाला नाही या सगळ्या गोष्टी आता गौतम शर्वरीला बोलतो. आणि इकडे आता गौतम म्हणतो की मला ना कळत नाहीये दादाच्या मनात काय आहे. फक्त आईसाठी त्याने हे सगळं कबूल केलंय का तेच काही कळत नाही असे गौतम बोलतो. आणि गौतम म्हणतो दादाच्या मनात काय सुरू आहे त्याला लग्न करायचं की नाही करायचं फक्त आईसाठी तो असं बोललाय का हेच मला काही कळत नाही आणि मला ना खूप कन्फ्युजन असल्याचे आता गौतम बोलतो. आणि लगेच आता गौतम म्हणतो मला आशूला गमवायचं नाहीये तू प्लीज दादाशी बोल ना. तर शर्वरी गौतमला म्हणते तू प्लीज शांत हो. आणि रागाने गौतम तेथून निघून जाताच इकडे शर्वरी म्हणते की बघितलं का मॅक जर शायनरने लग्न केलं नाही तर गौतम आणि आसावरीचं लग्न कधीच होऊ शकणार नाही. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की मी ना तेजस्विनी काकूंना चांगली ओळखते. मॅक त्या त्यांची अट कधीच मागे घेणार नाही आणि कधी कधी मला वाटतंय की त्या हे सगळं मुद्दामच करतायत. आणि तेवढ्यात आता अर्धा राहिलेला चहा रागाने शर्वरी मॅककडे देते आणि म्हणते मला नाही घ्यायचा. तर तेवढ्यात मॅकला एक डोक्यात आयडिया सुचते आणि खाली बसत मॅक म्हणतो की हे तायडे माझ्याकडे एक आयडिया आहे सरांना लग्न करायचं की नाही यासाठीची. आणि मॅक म्हणतो की आपण ना त्यांच्या आयुष्यात खरोखर रंबा पाठवली तर. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की रंबा नाही मेनका असते ती. आणि शर्वरी म्हणते की तो स्वतःला काय समजतो आणि त्याच्यासाठी आपण अशा मुलीला हायर करणार आहे का. मॅक म्हणतो की अगं तायडे मी तुला सांगतो सरांच्या आतमध्ये ना कुणासाठी तरी भावना निर्माण होऊ शकतात. आणि लगेच आता मॅक म्हणतो सरांना वेगळ्या नंबरवरून फोन करायचा आणि त्यांच्याशी गोड गोड बोलायचं. आणि मॅक म्हणतो की सरांना गोड बोलायचं जेवलास का झोप. आणि लगेच आता मॅक म्हणतो की पण जर सर म्हटले की मी पण जेवलो आणि छान छान बोलले तर लगेच आता समजायचं की सर पिघल गये. आणि शर्वरीसुद्धा जे मॅकची ती आयडिया आहे ऐकून खूप खुश होती आणि पटकन मॅकला टाळी देते. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की पण हे सगळं कोण करणार तुला मुलीचा आवाज काढता येतो का. तर मॅकचे इंडिकेटर लागतात आणि शर्वरीला ती आयडिया पटलेली असते आणि पटकन आता मॅक आणि शर्वरी बाजूला येतात. तर आता शर्वरी ही जयसोबत कसं प्रेमाने बोलायचं याची प्रॅक्टिस करते. आणि इकडे आता जय घरी जाता क्षणी आता रात्री बरोबर आता शर्वरी मॅकसोबत आता जयला फोन लावते. आणि जय आता फोन उचलत हॅलो बोलतो. आणि लगेच आता वेगळा आवाज काढून एकदम गोड स्वरात आता शर्वरी म्हणते हॅलो जय बोलतोस ना. तर जय म्हणतो कोण बोलतंय. आणि शर्वरी म्हणते की तुला काय करायचं तू मला नाही ओळखणार पण मी तुला रोज बघते. आणि आता शर्वरी म्हणते की आज ना तू कसला हँडसम दिसत होता माझे ना हार्ट बीटच स्किप झाले. आणि लगेच आता जय रागाने म्हणतो व्हॉट नॉनसेन्स कोण बोलतंय. तर शर्वरी आता हसू लागते. आणि लगेच आता जय म्हणतो की नेमकं तुमचं काम काय आहे. तर शर्वरी म्हणते नुसतं काम 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 प्रेमाने कधीतरी बोलणारे. आणि लगेच आता जय म्हणतो असले फालतू ब्लँक केले तर याद राखा. आणि शर्वरी म्हणते तू काहीही बोल मी ना तुझं सगळं बोलणं एकदम गोड बोलून ऐकेन. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की मुळात तुम्ही किती गोड आहात. तर जय म्हणतो की कोण आहात तुम्ही माझा नंबर तुम्हाला कुठे मिळाला. आणि जय म्हणतो काय फालतूपणा चालवलाय. आणि जय फोन कट करतो. आणि फोन कट करताच आता शर्वरी मॅकला म्हणते बघितलं का याचं काहीच होणार नाहीये. आणि लगेच आता शर्वरीने फोन कट केला असे बोलताच मॅक फोन घेतो आणि म्हणतो की चल आता माझी बारी. लगेच आता मॅक हा मोबाईल घेऊन आता जयच्या मोबाईलवर मेसेज टाकतो. आणि मेसेज आलेला बघून आता जय पुन्हा तो मेसेज वाचतो. आणि जयच्या मोबाईलवर आता मॅकने आय लव्ह यू असे पाठवलेलं असतं ते वाचून आता जयला मोठा धक्का बसतो. आणि इकडे आता शर्वरी रात्री घरी येते आणि ते सगळं जयसोबत आपण जे केलं त्याबद्दल आता शर्वरी एकटीच आता हसू लागते. आणि लगेच आता शर्वरीला जयचे बोलणे आठवते. जय म्हटलेला असतो हा काय फालतूपणा लावलाय आणि काय काम आहे तुमचं. आणि
आणि लगेच आता शर्वरी पुन्हा आता त्या मोबाईलवरती जयला मेसेज टाईप करते, जागा आहेस का, मला तुझी खूप आठवण येते आणि तेरे बगैर पल पल सुना लागता आहे असे मेसेजेस आता शर्वरी पाठवते. आणि पुन्हा आता जय ते मेसेज वाचतो आणि आता जयने त्या मोबाईलवर फोन केलेला असतो आणि पटकन आता अंगावरती कंबल घेऊन आता शर्वरी जयसोबत बोलू लागते. आणि लगेच आता जय म्हणतो की ए कोण आहेस तू आणि का मला त्रास देते. तर आता पुन्हा वेगळा आवाज काढत गोड स्वरात शर्वरी म्हणते, मी तुला त्रास कुठे देते, मी तर तुझ्यावरती प्रेम करते आणि मैं तेरे प्यार में पागल हो गई हूँ. आणि लगेच आता शर्वरी म्हणते, मी एवढी तुझ्यावर प्रेम करते, तुला काहीच नाही वाटत का. तर जय म्हणतो, वाटतं ना मला तुझा राग येतो. आणि लगेच आता जय म्हणतो की तू जर अशी वागलीस तर मी आता पोलीस कंप्लेंटच करीन. आणि लगेच आता जय म्हणतो की काही बोलू नको. तर आता शर्वरी म्हणते काय बोलू शायनं. तर लगेच आता शर्वरी म्हणते काय बोलू जानू. तर आता जय म्हणतो जानू बिनू काही नाही. तर शर्वरी पुन्हा म्हणते मग काय शायनर. तर लगेच आता शर्वरी थबकते आणि जयला संशय येतो आणि जय म्हणतो तू आता असं फालतू बोलू नकोस. शर्वरी म्हणते काय बोलू, ते तू जे बोलशील ते बोलेन. आणि जय म्हणतो काहीच बोलू नकोस. आणि इकडे आता कंबल घेऊन शर्वरी बोलत असताना आता आसावरीला जाग येते आणि आसावरी उठून बसते. आणि आसावरी म्हणते काय गं शेरू कुणाशी बोलत होती. तर शर्वरी म्हणते अगं मी बोलत नव्हती, ट्रिक बघत होती, तू झोप. आणि लगेच आता इकडे शर्वरी स्वतःशीच हसू लागते. आणि इकडे आता शर्वरी ही दुसऱ्या दिवशी जयला ती 2 तास लेट येणार असल्याचे सांगते. आणि लगेच आता इकडे शर्वरी ही ढोल ताशांच्या गजरामध्ये आता वाजत गाजत आता गणपतीला घेऊन जाणार असते. आणि तेवढ्यात आता जयला इकडे ऑफिसमध्ये करमत नाही आणि जय आता तसाच आता शर्वरी जात असलेल्या त्या रस्त्याने येतो. तर लगेच आता शर्वरीला बघताच आता जय म्हणतो, हे होतं का तुझं 2 तासाचं काम. आणि लगेच आता शर्वरी ढोल हातात घेत म्हणते की ढोल ताशा ही आपली संस्कृती आहे. आणि शर्वरी म्हणते की वाजत गाजत बाप्पाचं आगमन होतं आणि बाप्पा आता येणार असल्याचा या ढोल ताशांच्या गजरात वेगळाच आनंद असतो. आणि त्या ढोलकडे बघत आता शर्वरी म्हणते की यात जे काही पावित्र्य असतं ना ते वाजवल्याशिवाय तुला नाही कळणार, एकदा वाजून तर बघ. तर जय आता तो ढोल आपल्या हातात घेतो आणि तो ढोल वाजवताच आता जयला खरंच खूप आनंद मिळतो. आणि गणपती बाप्पाचं आपण या ढोल ताशांच्या गजरात आता आगमन करणार याचा वेगळाच आनंद जयला येताच प्रेमाने जय शर्वरीकडे बघतो आणि पडलेला असतो तो जय शर्वरीच्या प्रेमात. आणि शर्वरीने जयसोबत प्रेमाचं नाटक करून शर्वरीसुद्धा खरोखर पडलेली असते ती जयच्या प्रेमात. आणि कसे आता दोघेही एकमेकांच्या प्रेमाची कबुली देत गणपती बाप्पाचे आता आगमन करतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.